आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी भरती होणार आहे, ही भरती त्याची आस्थापना ज्या आहेत, ज्या जागा येणार आहेत, त्या जागा आस्थापनांसाठी ज्या देण्याची जी तारीख आहे किंवा त्यांना अपलोड करण्याची जी डेट आहे ती डेट वाढवण्यात आलेली आहे. ती डेट जी आहे ते 10 दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे आणि ती डेट म्हणजे 20 जुलैपर्यंत ही डेट वाढवण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही भरती नेमकी कधीपर्यंत पूर्ण होईल? तर ही भरती जेव्हा चिमणे साहेबांनी जे शब्द बोलले त्यामध्ये तथ्य आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण 15 ऑगस्ट पर्यंत ही भरती होईल हे आपल्याला समजणार नाही. कारण 10 तारीख ही शेवटची डेट होती, त्यातही त्याने स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता. त्यांनी डेट वाढवण्यात येईल असं सांगितलं असतं, परंतु तसं काही सांगितलं नाही. हे 15 ऑगस्ट पर्यंत काही शिक्षक भरती होणार नाही. ही दिवाळी नंतर म्हणजे ऑक्टोबर पर्यंत ही भरती जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण डेट पे डेट, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यामुळे विद्यार्थ्यांचा एक तर फायदा होणार आहे आणि नुकसान होणार आहे. पण फायदा जास्त होणार आहे, नुकसान कमी होणार आहे. कारण जे विद्यार्थी आता थांबलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढील जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस करिता थांबावं लागणारच आहे. प्राधान्यक्रमासाठी 15-20 दिवस तर लागणारच आहे. नंतर रिझल्ट लागायला पुन्हा 15-20 दिवस लागणार आहे. जॉईनिंग व्हायसाठी ह्या सर्व ज्या बाबी आहेत, या सर्व बाबीच्या विलंबाच्या बाबी आहेत. त्यामुळं ही जी भरती आहे ही भरती पुढील 2 महिने पूर्ण लागणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढील 2 महिने आपल्याला पूर्ण लागणार आहे. म्हणजे पुढचा ऑगस्ट महिना पूर्ण आणि सप्टेंबर महिना पूर्ण. म्हणजे ऑक्टोबर दिवाळीच्या अगोदर तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते किंवा दिवाळीच्या नंतर तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शाळेवर असणार आहात हे सुद्धा लक्षात घ्या. ज्यांना चांगले गुण आहेत त्यांना शुभेच्छा असणार आहेत. ज्यांना मीडियम लेवलचे गुण आहेत, म्हणजे गुण आहेत किंवा सरासरी गुण आहेत, त्यांना ते तळ्यात मळ्यात आहेत. परंतु या जागा जर 18,000 पर्यंत आल्या तर नक्कीच तुम्हाला संधी आहे. मी कालच एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की जो आपला जो स्कोर आहे हा जर 18,000 पर्यंत जागा जर आल्या तर नक्कीच आपला 2 डिजिट पर्यंत स्कोर येणार आहे. आणि ऑल कॅटेगरीतल्या समांतर आरक्षणाच्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा 100च्या खाली येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. काही विद्यार्थी एक सर्व्हिसमॅनचा मुलगा आहे, मला 77 मार्क्स आहेत सर, मला 85 मार्क्स आहेत, तर नक्कीच तुमचा रिझल्ट जर तुमच्या कॅटेगरी मधल्या जागा जर तशा आल्या तर नक्कीच तुम्हाला संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याशिवाय दुसरे कोणी कॉम्पिटिशन मध्ये नसणार आहेत. कारण 75 ते 80 हजारच विद्यार्थी या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये आहेत, जे 100 पर्यंतचे मार्क्स आहेत त्यांना सांगू इच्छितो. आणि त्याही खाली जे मार्क्स आहेत, मग तुम्ही जे समांतर आरक्षणामध्ये बसतात किंवा पेसा क्षेत्रातील असतील किंवा आमचे एसटी बांधव असतील किंवा आमचे एससी बांधव असतील किंवा एससीबीसी बांधव असतील, त्या सर्वांना या ठिकाणी मात्र काय मिळणार आहे तर संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं घाबरण्यासारखं काही कारण नाही. या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी संधी मिळणार आहे आणि याचमुळे आपल्याला या शिक्षक भरती मधला एक सुवर्ण काळ आलेला आहे, बंपर भरती आहे. मग यामध्ये आपल्याला लवकर नोकरी लागून या दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीच्या नंतर नक्कीच आपण शाळेवर रुजू होणार आहे. आणि या शिक्षण विभागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. लवकरात लवकर भरती होणार आहे. परंतु ज्या गोष्टी ज्या आता होणार आहेत त्या जागा वाढण्याच्या संदर्भात 6,000 जागा ज्या वाढणार आहेत तर त्या वाढायलाच पाहिजे. कारण कट ऑफ जर कमी यायचा म्हणलं तर जागा जास्त यायलाच पाहिजे. त्यामुळे आपलेच भाऊ पण त्या ठिकाणी शिक्षक बनणार आहे, शिक्षिका बनणार आहे. त्यामुळे ही संधी सर्वांनाच मिळायला पाहिजे. त्याच बेताने तुम्हाला सांगू इच्छितो की 2 महिने पूर्ण लागणार आहेत. त्यामुळे विलंब होणार आहे भरतीला, परंतु सर्वांना संधी मिळणार आहे, सर्वांना आनंद मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता. हे आपल्याला मी जे बोललेलं मत आहे आपल्याला काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनल मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.